हरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतम देवं कंसचानूरिमर्दनं देवकी परिमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आयनमंत विराजे कथा करुमति अनुसार प्रेम सहित गदिधर पधारे पवन कुमार। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। मनोजय मारुत तुल्य वेगम जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजयं वानरयुतमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई। साधु संत के तुम रखवारे साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे असुर निकंदन राम दुलारे। राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय मंगल भवन मंगलहारी हरहु सुदशरथ अजिर बिहारी। मुनि मुनि कीर्तनी सुनी सुनाई दिल की प्यास बुझत बुझाई। राम सिया राम सिया राम
थोड़ा सिया राम जय जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी 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 नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल मेरी यही प्रार्थना है गोपाल मेरी प्रार्थना है भूलो न मैं नाम कभी तुम्हारा भूलो न मैं नाम कभी तुम्हारा निष्काम होके मैं दिन रात गाऊं निष्काम होके मैं दिन रात गाऊं आए नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव आए नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव माता यशोदा हरि को जगावे माता यशोदा हरि को जगावे गोपाल जागो अब नैन खोलो 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 श्री कृष्ण गोविंद रे मुरारी
वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव आये नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव वाजू आधे अंतकाले तुम सामने हो देहांत काले तुम सामने हो बंसी बजाते मन को लुभाते बंसी बजाते मन को लुभाते बंसी बजाते मन को लुभाते बंसी बजा के मन को लुभाते श्री कृष्ण गोविंद रे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी आये नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव आये नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद रे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नारायण वासुदेव हरे नाथ नारायण वासुदेव हे नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नारायण वासुदेव हरे नाथ नारायण वासुदेव नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की उमापति महादेव की पवन पुत्र हनुमान की श्यावर रामचंद्र भगवान की श्री संत गजानन महाराज की सब संतन की हरि चराचर मध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आवाज द्या बोला दिला राजचवनी आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकष्ट केलेली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली असे साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने सुरुवात केलेला अखंड हरिनाम सप्ताह प्रबल वाढून देतो
आणि भगवान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। आणि आज आपल्या सप्ताहाचं हे 3रं वर्ष आहे आणि या 3ऱ्या वर्षाच्या आणि सप्ताहाचा आजचा 7वा दिवस आहे। परीक्षित राजाला मोक्ष मिळण्याचा दिवस आहे। त्यामध्ये भगवान परमात्म्याला आवडणारं व्रत सुद्धा आज आहे। आपण काल सांगितलं की नाही, कारण गोकुळातील लोकांनी एकादशीचं व्रत केलं होतं, अंबरीश राजाने केलं होतं। 2 वेळा भागवत कथेमध्ये एकादशीचं महत्व आलेलं आहे। आणि सप्ताह म्हटल्यानंतर एकादशी पाहिजे। इतर व्रतही आहे, पण हे व्रत म्हणजे देवाला आवडणारं व्रत आहे। बाकीचे आवडत नाही अशातला भाग नाही, पण विशेष आवडणारं हे व्रत म्हणजे देवाला। एकादशी वरिष्ठी व्रतेषु यदुनंदन भागीरथेषु तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवा। 3 गोष्टी आवडतात की नाही, भक्तामध्ये वैष्णव, तीर्थामध्ये गंगा आणि व्रतामध्ये एकादशीचं व्रत देवाला। व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुण आहे। आणि असं एकादशीचं व्रत हे आपल्या सप्ताहामध्ये आणि उद्या काला गेला 1 वर्षानंतर। आणि बऱ्याच ठिकाणून भाविक भक्त येतात, कथेलाही भरपूर उपस्थिती असते, बाहेर गावचे लोक सुद्धा। त्यामध्ये याही सत्रामध्ये सावरगावचे सातोबाबा आणि त्यांचे मित्र आले, तिघी तसे मनात तिथलेच आहे बरोबर, 4ही। सीताराम बाबा तर रोज येऊन राहिले। आणि परमार्थी क्षेत्रातलं जीवन आहे। खेड्यापाड्यावरचे सर्व लोक या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक गावामध्ये माझी सेवा झालेलीच आहे, सर्व परिचयाचे आहेत। असं एकही घर नाही या कॉलनीमध्ये की मी ओळखत नाही म्हणून, पण आल्यानंतर कळलं की तर सर्व आपलेच आहे, पाहिलेले सर्व। कारण प्रत्येकाच्या गावामध्ये कथा नाही तरी कीर्तन तरी झालेलंच आहे बरं का। आणि गेला पुढच्या वर्षी आनंद बरं का। आणि इतर ठिकाणी आपण हा आनंद घेतात, तो काही विषय नाही। कालच्या सत्रामध्ये आपण भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता यांचा विवाह सोहळा पाहिला। रुक्मिणी हे जीव आहे, रुक्मिणी माता ही या ठिकाणी रूप केलं तर जीव आहे, म्हणजे या जीवरूपी रुक्मिणीने त्या भगवान परमात्म्याला वरावे। शब्द आहे स्वयंवर। सीता मातेच्या बाबतीमध्ये सुद्धा स्वयंवर शब्द हा कमी पडतो। धनुष्य तुटला नसता तर धनुष्य तुटला नसता तर स्वयंवर झालं नसतं। द्रौपदीच्या बाबतीमध्ये सुद्धा अर्जुनाने डोळा फोडला नसता माशाचा, फुटला नसता कदाचित हातून तर, पण हे स्वतःहून वरले देवाला, स्वतःहून पत्र दिलं देवाला सुदेव ब्राह्मणाच्या हाती। या जीवरूपी रुक्मिणीने काय करावं, त्या भगवान परमात्म्याला वरावं, त्याच्याशी एक रूप व्हावं। आणि जोपर्यंत ही जीवरूपी रुक्मिणी त्या भगवान परमात्म्याशी एकरूप होत नाही, तोपर्यंत तिच्या जीवनातलं दुःखही संपत नाही। शिशुपाल शब्दाचा अर्थ आहे म्हणजे अज्ञान, म्हणजे संसार। या ठिकाणी वरायचं असेल तर शिशुपालाला नाही तर भगवान परमात्म्याला। शिशु शब्दाचा अर्थ आहे लहान, म्हणजे अज्ञान, आणि भगवान परमात्मा म्हणजे ज्ञान बोध।
साधू बोध झाला तो नोरोनिया आणि मूर्तिमत्त ज्ञान म्हणजे भगवान परमात्मा आहे आणि साधू शिवाय भेट होत नाही म्हणून मध्ये मध्यस्थी करायला संतांची गरज आहे म्हणून सुदेव ब्राह्मणाला त्या ठिकाणी पाठवले असे प्रसंग आपण पाहत आलो आणि भगवान श्रीकृष्णांचा विवाह सोहळा पाहण्यासाठी काही हजार डोळ्यांचे आले होते काही 3 डोळ्यांचे आले होते काही 8 डोळ्यांचे आले होते काही 12 डोळ्यांचे आले होते काही 2 डोळ्यांचे आले पण तरी सुद्धा कोणाची तृप्ती झालेली नाही हजार डोळ्यांचा इंद्र 3 डोळ्यांचे महादेव 8 डोळ्यांचे ब्रह्मदेव 4 डोके आहेत ब्रह्मदेवाला तसे 5 होते आणि 12 डोळ्याचे कार्तिक स्वामींना 6 मुख आहेत पण त्यांच्याही डोळ्याची तृप्ती झाली नाही निर्गुण निराकार ब्रह्म आणि भक्तीची जोड होत असताना या डोळ्यांनी पाहिलं किती पाहिलं तरी तृप्ती नाही होत परत परत तो पहा वाटतो हरी तो मज भावा ओ मज भावा मज भावा आवाज मज भावा हा तो मज भावा ओ मज भावा ओ मज भावा ओ मज भावा वेळोवेळी वावा पांडुरंग वेळोवेळी भावा पांडुरंग वेळोवेळी वावा पांडुरंग वेळोवेळी भावा पांडुरंग हातो मज भावा ओ मज भावा भावा तो मज भावा हातो मज भावा ओ मज भावा तो मज भावा तो मज भावा आणि तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग आणि तो भगवान परमात्मा किती पाहिला तरी तृप्ती होत नाही त्या भक्तीची आणि निर्गुण निराकार ब्रह्माची जोड खोला बरं का आणि नंतर पुढे भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता यांना एक पुत्र होतो त्याचं नाव आहे प्रद्युम्न त्याला मदन सुद्धा म्हणतात विको थोडा कमी ठेवला चल गायन करताना दिला आणि ज्या वेळेला भगवान शिवजींनी कामाला त्या ठिकाणी भस्मसात केले होते तेव्हा हा बसला रतीला सांगितलं होतं की तुझा पुत्र जो आहे ना द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा पुत्र होईल तेव्हा तुझी भेट होणार आणि त्याला एक नाव मदन सुद्धा आहे मदन नाव असण्याचं कारण आहे कारण तो कामदेव आहे देवाचा पुत्र म्हणून त्या ठिकाणी जन्माला आला असेल म्हणून मदन शब्द येळका मदन आणि चांगल्याला धडका दिला त्याला चला आणि प्रद्युम्नाचा त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर शंभरासुराला आकाशवाणीने सांगितलं आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं की कृष्णाचा पुत्र तुझा वध करणार आहे शंभरासुराला भीती वाटायला लागली त्याने तो प्रद्युम्न घेतला पाळण्यामध्ये असताना बस 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 वा त्या जळ भरता सारखं झालं असेल ते हरण चुकून आहे की नाही
आणि पाळण्यामध्ये ते प्रद्युम्न 100 सुराने काय केले, त्याला सागरामध्ये टाकले की हा मोठा झाल्यानंतर मला मारणार ना, मग याला जिवंतच ठेवायचं नाही. पण म्हण आहे, जाको राखे साईया मार सके ना होय. आणि एका माशाने त्याला गिळले आणि माशाने गिळल्यानंतर तो मासा आला 100 महालामध्ये. कशा करताला एवढं सांगायची आपल्याला गरज नाही वारकऱ्यांना. आणि त्याला पाडल्यानंतर त्याच्यामध्ये बालक निघालं. ते बालक आणि एक संगीत कलेमध्ये शिकवणारी जी आहेत ना मायावती, तिच्या स्वाधीन केलं. तिला एक नाव आहे भानामती. काय? भानामती. जादूटोणा यायचा तिला. तिच्या स्वाधीन केल्यानंतर नारदांनी तिला सांगितलं, म्हणे हा तुझा पती आहे. म्हणे माझा पती तो तर लहान आहे, त्याने मोठा आकार धारण केला. म्हणून कामाचं स्वरूप जे आहेत ना, ते केव्हा मोठा आकार धारण करेल सांगता येत नाही. आणि 100 वध केला त्याने. आणि 100 वध केल्यानंतर जी मायावती आहे ना, ते कोण आहे? रती. तिला घेऊन आणि भगवान श्रीकृष्णांपर्यंत आले. आणि प्रद्युम्न हा भगवान श्रीकृष्णांसारखाच दिसतोय, कारण पुत्र कोणाचा आहे? तसं आपणही देवाचे लेकर आहे. मग कोणासारखे आहे आपण? त्याच्यासारखेच आहे. त्याच्यात आपल्यामध्ये फरक थोडी आहे. जसा तो अविनाशी तसा आपण अविनाशी आहे. आणि त्यानंतर प्रसंग आहे, परीक्षित राजाला शुकदेव सांगतात, एक सत्राजित नावाचा एक व्यापारी आहे. काही ठिकाणी राजाही म्हटलं त्याला. आणि सत्राजिताने सूर्याची उपासना केली. आणि सूर्याची उपासना केल्यानंतर सूर्याने एक मणी दिला त्यांना. त्या मण्याचं नाव आहे शमंतक नावाचा मणी. त्या मण्याची महती अशी आहे, त्याचं पूजन जर केलं ना तर तो सोनं द्यायचा. आपल्या भाषेमध्ये 20 किलो म्हणा. नाही पूजा केली तर मृत्यू येणार असं सांगितलं. पूजा केली तर सोनं मिळेल, नाही केली तर मृत्यू येणार. आता असा जर मनी समजा आपल्याला मिळाला, मला येईल तुम्हाला येईल. पूजा केली तर 20 किलो सोनं मिळेल, नाही केली पूजा तर मृत्यू येणार. आपण पूजा करणार का नाही करणार? हा, काही काही तर दिवसभर हलणारच नाही, दिवसभर पूजा चालू ठेवतील, आहे की नाही? हा. आणि शमंतक नावाचा मणी दिला, गळ्यामध्ये परिधान केला, तो सूर्यासारखा चमकायला लागला. हा शमंतक नावाचा मणी म्हणजे भगवान परमात्मा. ते नाम कंठामध्ये धारण करा असं आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये एक अभंग येतो, त्याच्यामध्ये प्रमाण आहे, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जेनी प्रकाश. त्याचा सर्वत्र आणि प्रकाश पडतो. आणि एक चिंतन करायचं म्हटलं ना तर पहा, रामचंद्रांच्या आधी रावणाचा जन्म झाला आणि कृष्णांच्या आधी कंसाचा जन्म झाला. जे जे दैत्य मारले असतील ना त्यांचा आधी जन्म सांगितला, कारण ते काय आहे? हा, म्हणजे अंधार. ते काय आहे? अंधार. आणि देव म्हणजे प्रकाश आहे. पहिले अंधार आणि नंतर प्रकाश, आहे की नाही? अंधार पडल्यानंतर त्या ठिकाणी जर दिवा लावला तर अंधार राहील का? नाही. तसं भगवान परमात्मा एक प्रकाश आहे आणि दुर्गुण म्हणजे काय? अंधार आहे. आणि असा तो भगवान परमात्मा गळ्यामध्ये परिधान केल्यानंतर सर्वीकडे काय होतो? प्रकाश. आजही संतांचा प्रकाश चालूच आहे. आणि श्रीकृष्णांनी तो मणी मागितला की तुम्ही तो मणी राज खजान्यामध्ये द्या. सत्राजिताने तो मणी दिला नाही. सत्राजिताचा भाऊ प्रशनजित
तो मणी परिधान करतो गळ्यामध्ये, घोड्यावरती बसतो, शिकार करायला जातो आणि त्याचा वध आणि घोड्यालाही बर का आणि एका सिंहाने मारले. मणी घेतला निघाला. नंतर एका अस्वलाने त्या सिंहाला मारले. त्याने तो मणी घेतला आणि गुफेमध्ये गेलं अस्वल. आणि आतमध्ये गुफेमध्ये गेल्यानंतर तो मणी त्याने मुलांना खेळायला दिला त्या अस्वलाने. त्या अस्वल म्हणजे जांबुवंत. एवढा अमूल्य किमतीचा जो मणी आहे तो कोणाला खेळायला दिला? मुलांना. म्हणजे किंमत कळली नाही. एका बकरा चारणाऱ्याला राजाने चांगली सुंदर शाल दिली. थंडीचे दिवस आहे, राहू द्या तुला अंगावरती, जरीची शाल दिली. त्याने ते शाल काय केलं, कुसळ नावाचं गवत जिथं होतं तिथं टाकले, तिथं झोपला. सगळ्या शालीमध्ये कुसळे करून टाकले, है की नाही? तसं सुंदर ही शाल आपल्याला मिळाली आहे. हा जो मणी आहे देहरूपी सुंदर मिळालेला आहे. शाल सुद्धा म्हटलेला या देहाला, अनुताप वैराग्याचा नेशिली मी शालू. याला घोंगडी सुद्धा म्हटलेलं आहे. कानवा तुझी घोंगडी चांगली आणि आमास का दिली वांगली. याला गोधडी सुद्धा म्हटलेलं आहे की नाही? गोधडी. माझी गोधडी झाली जुनी, हा माझी गोधडी झाली जुनी, हिला हो तून आना कोणी, हिला हो तून आना कोणी, हिला हो तून आना कोणी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला हो तून आना कोणी, हिला हो तून आना कोणी, हिला हो तून आना कोणी. धुतली हरिचंद्राने, धुतली हरिचंद्राने, धुतली हरिचंद्राने, धुतली हरिचंद्राने. तारावतीने रोहिला साने, तारावतीने रोहिला साने. हिला मडवून का हो कोणी, हिला हो मडवून का हो कोणी. माझी गोधडी झाली जुनी, हिला हो तून आना कोणी, हिला हो तून आना कोणी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला हो तून आना कोणी, हिला हो तून आना कोणी, हिला हो तून आना कोणी. ही धुतली ध्रुव बाळाने, प्रल्हादाने धुतली, है की नाही? कोणती गोधडी? हे हिला शालबाईन म्हणतात, कोंगडी पण म्हणतात, गोधडी पण म्हणतात आणि चादर पण म्हणतात. चदरिया जिनी रे जिनी. तसं हे निर्मळ करणं गरजेचं आहे. असो याची किंमत कळली पाहिजे. हा विषय पाहत असताना शमंतक नावाचा मणी समजून चालायचं की हे शरीर उत्तम चांगले, किंमत कळली पाहिजे. आणि त्याला त्या मण्याची किंमत कळली नाही. कुठं? मुलांना खेळायला दिलं. मुलं खेळतात त्या मण्याशी. प्रसंग असा आहे, भगवान श्रीकृष्णांनी तो मणी मागितला होता सत्राजिताला आणि त्याने कृष्णावरती आळ घेतला की कृष्णाने मणी मागितला होता, माझ्या भावालाही त्यानेच मारला असेल मण्यासाठी. नारदांना देव म्हणतात, अरे नारदा असा आळ कसा काय आला आपल्यावरती? म्हणे देवा तुम्ही चतुर्थीचा चंद्र पाहिला असेल.
पूर्वी एकमेकाच्या घरावर गोटे फेकायचे लोक आहे ना. चंद्र पाहिला की मग बा शिव्या दिल्या की चालला जातं, असं कुठं आहे का? दुसऱ्याच्या घरावर गोटे फेकल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख थोडी येणार आहे की नाही. बिशा सकेत फूल बिस्या काटे बिछाना मत सीको लगा सके तो बाग लगाओ आग लगाना मत सीको बिछा सकी तो फूल बिछाओ काटे बिछाना मत सीखो बिछा सके तो फूल बिछाओ काटे बिछाना मत सीखो लगा सके तो बाग लगाओ आग लगाना मत सीखो लगा सके तो आग लगाओ आग लगाना मत सीखो लगा सके तो बाग लगाओ आग लगाना मत सीखो हे राम 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 ये राम 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 हे राम 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 हे राम 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 ये राम 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 ये राम 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 हे राम 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 हे राम राम राम. आणि लावायचे असेल ना तर बाग लावली पाहिजे, आग लावू नये. कोणाच्या वाटेमध्ये फुलं टाकायचे नसतील तर काही हरकत नाही, पण कोणाच्या वाट्यात काटे मात्र टाकू नये. हे जर आपल्याला कळतं ना, है की नाही. आणि सहज विषय की अरे आळ आला माझ्यावरती, देवा तुम्ही चतुर्थीचा चंद्र पाहिला असेल. आणि पूर्वी काही लोक अंधश्रद्धा म्हणजे चंद्र पाहिला की मग असं करत होते बरं का. आणि भगवान श्रीकृष्ण निघाले त्या मण्याच्या शोधामध्ये. तो घोड्याचा देह दिसला, प्रसेनजीतचा देह दिसला, पुढे वाघाचे पदचिन्ह दिसले पुढे, आणि नंतर अस्वलाचे दिसले. गुफेपर्यंत आले, गुफेमध्ये गेले. सैन्य घेऊन आले होते भगवान श्रीकृष्ण युद्ध करायला. आणि गुफेमध्ये गेल्यानंतर तो मणी ते मुलं खेळत असताना घ्यायला गेले, तेवढ्यामध्ये रडायला लागले. श्रीकृष्ण आले बर का, आणि कडलं जांबुवंतांना. आणि जांबुवंताचं आणि कृष्णांचं त्या ठिकाणी घनघोर युद्ध झालं. मल्ल युद्ध, शस्त्राचं नाही बर का. आणि मल्ल युद्ध झालं. अनेक दिवस निघून गेले. सैन्य परत गेलं. वसुदेव देवकीला सांगितलं की ते अस्वल खूप बलवान अस्वल आहे, खूप बलवान. जांबुवंत सामान्य नाही. ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंनी सर्वांना सत्कारामध्ये दिलं होतं ना, काहीतरी घ्या, हनुमंतरायाला दिलं नव्हतं रामचंद्रांनी. सीतामाता म्हणाली की ज्यांनी माझा शोध घेतला तुम्ही त्याला देत नाही. सीतामातेने हार दिला होता म्हणे, आहे ना. तसं या ठिकाणी जांबुवंताला विचारलं तुला काय पाहिजे. म्हणे मला तुझ्याशी कुस्ती खेळायची देवा, माझ्याशी कुस्ती खेळा. कारण सर्वांना योद्धा मिळाला लंकेमध्ये युद्ध करायला. या बसा, जय हरी. सर्वांना योद्धा मिळाला, पण मला योद्धा मिळाला नाही. म्हणून माझी हौस जी युद्धाची ते झाली नाही. माझ्याशी तुम्ही युद्ध करा. रामचंद्र म्हणाले अरे तुम्ही आम्हाला मदत केली युद्ध करायला, सेतू बांधायला मदत केली, तुमच्याशी युद्ध मी कसं करणार. नाही म्हणे माझी युद्ध करण्याची अवसर राहून गेली. मला युद्ध आणि एखादा योद्धाच मिळाला नाही लंकेमध्ये. याचंही कारण आहे. समोरून रावण आला रथामध्ये, आणि रथामध्ये रावण आल्यानंतर रामचंद्रांकडे जाण्याच्या आधीचा विषय
आता रावण किती बलवान, 3 वेळा कैलास पर्वत उलटा पलटा करणारा रावण, रावणाच्या रथाचे घोडे, तो रथ किती बर का, त्याच्यामध्ये सारथी बसलेला, रावण बसलेला, पण समोरून तो रथ आल्यानंतर जे रथाची मध्यभागी जे जागा असते ना, आपण गाडी बैलाला जे टेकतं त्याला काय म्हणतात इकडं, हाड्या आहे की नाही, तसं रथाला सिंहाचं मुख असते त्या ठिकाणी, सोन्याचं होतं. या जांबुवंताने तिथं मुष्टी प्रहार केला एक, तर एका बुक्कीमध्ये रावणाचा रथही, रावणही, त्याचे घोडे सुद्धा, सारथीही लंकेच्या भिंतीवर जाऊन आदळले होते. कोणी मारला बुक्का? जांबुवंताने. युद्ध सुरुवात होण्याच्या आधी एका बुक्कीमध्ये रामचंद्रांचं रावणाचं युद्ध होण्याच्या आधीच इकडंच याने बुक्का मारला एक, तर ते लंकेवर जाऊन आदळलं रथासहित रावण. रावणाला वाटलं हे काही सोपं दिसत नाही, एका बुक्कीमध्ये जर आपल्याला येईन, रथाला येईन, सारथीला येईन, घोडे वगैरे सर्व जर लंकेच्या भिंतीवर जाऊन जर आपण आदळलो, याच्याशी जर युद्ध करायचं जर आपण नांद केला तर आज एका बुक्कीत जिवंत ठेवणार नाही. आणि आपली अपकीर्ती होईल की रामाच्या सेवकामध्ये, सैन्यामध्ये एक जांबुवंत होता पशु, आणि त्याने हत्या केली रावणाची. ज्या रावणाने 33 कोटी देवता बंदी खाण्यामध्ये ठेवला असा तो रावण, पण त्याची हत्या करणारा कोण? युद्धामध्ये वध करणारा म्हणजे एक साधारण पशु. या अपकीर्ती होईल. आणि आपण सीता मातेचं हरण जे केलं ते याच्या हातून मरण्यासाठी नाही, देवाच्या हातून मरण्यासाठी सीता मातेचं हरण केलं आपण. आणि म्हणून जांबुवंत दिसला ना की रावण सांगायचा सारथीला, अरे इकडे जाऊ नये, तिकडे जांबुवंत इकडे चाल. बाकीच्या सैन्याला वाटलं की आपला राजा जो रावण आहे तो जर यांच्याशी युद्ध करत नाही तर आपलंही काही खरं नाही. मग जांबुवंताला कोणी पाहिलं की लांब पडायचे, म्हणून योद्धाच मिळाला नाही जांबुवंताला, हे कारण आहे. आणि देवा माझ्याशी युद्ध करा तुम्ही असं मागितलं जांबुवंताने, बाकीचं काही नको आहे. रामचंद्रांनी सांगितलं या अवतारात नाही, या अवतारामध्ये नाही, पण माझ्या पुढच्या अवतारामध्ये, तुझ्या पुढच्या जन्मामध्ये मी तुझी ही इच्छा पूर्ण करेन. आता ते रामचंद्र म्हणजे श्रीकृष्ण झाले आणि तो जांबुवंत तोच आहे. दोघांचं घनघोर युद्ध सुरू झालं. तो काही सामान्य नाही. रावण ज्याला भीत होता ते काही सामान्य राहणार. इकडं सैन्याने सांगितलं वसुदेव देवकीला की तो बलवान आहे, ते अस्वल काही साधारण नाही, बलवान आहे तो जांबुवंत. मग आता श्रीकृष्ण सुखरूप परत येण्यासाठी काय करावं? गर्गा मुनींना प्राचारण केलं त्या ठिकाणी. आणि गर्गा मुनींना विचारल्यानंतर गर्गा मुनींनी सांगितलं तुमचा श्रीकृष्ण सुखरूप येण्यासाठी तुम्ही एक करा, तुम्हाला देवी भागवत कथा श्रवण करावी लागेल. तेव्हा देवी भागवत कथा श्रवण केली वसुदेव देवकीने, दोघांनीच. आणि श्रीकृष्ण तेव्हा परत येतील, तुम्ही श्रवण करा. देवी भागवत तेव्हा प्रथम, आणि श्रोता जर कोण असेल तर वसुदेव देवकी. इकडे भगवान श्रीकृष्णांनी तिला खाली पाडल्यानंतर मुष्टी प्रहार केला वक्षस्थलामध्ये. त्यावेळेला तो शरण आला आणि रडायला लागला, म्हणे देवा मी तुम्हाला ओळखलं, तुम्ही माझे रामचंद्र आहात, माझी मागच्या जन्मातली इच्छा तुम्ही पूर्ण केली देवा. आता माझी एक इच्छा आहे की ते रूप मला दाखवा, जे सिंहासनावरती बसलं ते नाही, अयोध्येचा राजा जे झालं ते नाही पाहायचं मला, मला ते रूप दाखवा की जे झोपडीमध्ये रानातील लोकांच्या झोपडीमध्ये गेलं, प्रत्येक झोपडीमध्ये जे केवटाच्या नावेमध्ये बसलं ते मला दाखवा. वानरांनी सुद्धा ज्यांच्यापासून प्रेम घेतलं ते रूप मला दाखवा, मला वनवासी रूप दाखवा. राजा झालेलं रूप नाही पाहायचं मला, कारण माणूस मोठा झाला की विसरून जातो. वनवासी रूप दाखवा मला. आणि रामचंद्रांनी वनवासी रूप दाखवून दिलं श्रीकृष्णांनी. आणि आनंद अश्रू व्हायला लागले त्याच्या डोळ्यामध्ये. त्यानंतर त्याने सांगितलं देवा हा मणी घ्या, आणि त्यासोबत माझी कन्या जी आहे जांबुवंती, हिचा सुद्धा स्वीकार करा, तुम्ही पाणी ग्रहण करायचं, हिच्या शिवा करा.
आणि जांबुवंतीला घेऊन भगवान परमात्मा निघाले. तो मणी दिला जांबुवंताने, तोही घेतला. आता लग्न लागल्यानंतर नवरी सोबत निघतात. काय म्हणतात इकडं? हा, नवरी सोबत मैत्रिणी येतात, त्याला काय म्हणतात? मैत्रिणी. हा, करोल्या म्हणतात आमच्याकडं. तुमच्याकडे? हा, ते तुमच्याकडली भाषा जी असेल समजा, आहे की नाही? कारण भाषेचा फरक होऊन जाते ना. हा की नाही? आणि निघाल्या सोबत. पण ज्या वेळेला एक कृष्णाने त्यांना आणल्यानंतर मग तिथले पाहिले, रुक्मिणी माता वगैरे सर्व स्त्रिया तिथल्या पाहिल्या, पुरुष पाहिले. मग हे म्हणतात रुक्मिणीला, आपल्या जांबुवंतीला, काय जांबुवंती, काय पाहिलं तुझ्या बापाने? एवढी सुंदर तू आशाला दिली. विद्रूप दिसताय सर्व लोक, एक बी सुंदर नाही. कोणाला म्हणतात ते? आहे कोण? अस्वल. आहे की नाही? पण यांना नाव ठेवतात ते की हे म्हणजे कसे विद्रूप आहे दिसायला. म्हणजे जोही देह मिळेल ना, तो देह चांगलाच वाटतो ह्या जीवात्म्याला. आणि सुंदर वर्णन आहे त्या ठिकाणी. मग जांबुवंतीशी त्या ठिकाणी विवाह केल्यानंतर 17 जिताला तो मणी परत केला. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, हा मणी घ्या. 17 जिताने तो मणी घेतला नाही. सांगितलं तुमच्याकडेच राहू द्या, पण बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी माझ्या कन्येचा तुम्ही स्वीकार करा. 17 जिताने आपली कन्या सत्यभामा आणि हे भगवान श्रीकृष्णांना दिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नारायण नारायण श्री नारायण नारायण नारायण. आवाज नारायण शिव नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण 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 नारायण. नारायण नारायण शिव नारायण नारायण नारायण. नारायण नारायण शिव नारायण नारायण नारायण. नारायण शिव नारायण नारायण नारायण. नारायण नारायण शिव नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की. आणि सत्यभामाशी विवाह केला भगवान परमात्म्याने. आणि त्याच्यानंतर नदीच्या किनारी सुंदर नदी वाहते आहे. आणि अशा वाहणाऱ्या नदीच्या किनारी आणि एक तरुणी त्या नदीमध्ये खडे फेकते आहे. ते काहीतरी विचारामध्ये आहे. खडा घेतला की पाण्यामध्ये टाकायचा, एक टक तिकडे पाहायचं. आणि भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन त्या ठिकाणी आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की या कन्येला भेटू नये. कसला विचार करते, कोणाची वाट पाहते विचारू नये. देवाला तर आधीच माहिती आहे. अर्जुनाने जाऊन विचारलं, म्हणे तुम्ही इथं एकटे कशाला आहे, कोणाची वाट पाहता? म्हणे भगवान श्रीकृष्णांची. त्यांनी यावं आणि माझा स्वीकार करावा ही माझी इच्छा आहे. मी सूर्यकन्या आहे, माझं नाव कालिंदी आहे.
देवाने मला वचन दिलेलं आहे तसं. आता ही कालिंदी म्हणजे कोण होती हे पाहायचं आपल्याला. लक्षात घ्या, गोलोक धामामध्ये भगवान परमात्म्याला दोन पत्न्या आहे, एक राधा आणि एक विरजा. आणि त्यांचा एक द्वारपाल आहे भगवान परमात्म्याचा, त्याचं नाव आहे श्रीराम. ज्या वेळेला राधा आतमध्ये यायला लागली ना महालामध्ये, तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि विरजा आणि यांचा संवाद चालू आहे. सुधारित शब्दाचा वापर करतोय. पण राधा आतमध्ये यायला लागल्यानंतर द्वारपालाने अडवलं तिला. राधा राणीने सांगितलं माझी वाट अडवली. काय कारण? म्हणे देवाने सांगितलेलं कोणाला येऊ द्यायचं नाही. राधा राणी म्हणाली मला माझी वाट अडवली तू, अरे जा पुढच्या जन्मा म्हणजे तू राक्षस होशील, शाप दिला. आता राधा राणीच्या शापामुळे तो द्वारपाल जो आहे ना तो राक्षस झाला, तो म्हणजे शंखचूड बर का, तुलसीचा पती. आणि याने पण शाप देऊन टाकला की माझी चूक नसताना तुम्ही मला शाप दिला ना. राधेला शाप दिला की 100 वर्ष तुमची आणि देवाची भेट होणार नाही, ताटातूट होईल तुमची. 100 वर्ष वियोग घडला होता राधा राणीला देवाचा त्याच्या शापामुळे. आणि राधा राणीने त्या विरजेला शाप दिला की जिच्यामुळे मला द्वारपालांनी अडवलं, माझ्याशी कपट केलं, जा तू पुढे सरिता वसील, नदी वसील, कृप वसील तू. आणि देवाच्या प्राप्तीसाठी तुला तळमळ करावी लागेल, तू नदी वसील. आणि राधेच्या शापामुळे ते विरजा सूर्यकन्या झाली, जुडे झाले तिथे सूर्याला. शशी आणि सूर्य, आणि सूर्याची पत्नी जशी छाया बर का. हा, आणि जुडे झाले जुडे. एक मुलगा झाला त्याचं नाव आहे यम, आणि विरजा झाली कन्या सूर्याची, तिचं नाव यमी. यमाची बहीण यमी. यमी प्रत्येकाकडे गेली माझ्या शिवा करा, माझ्या शिवा करा, पण तिच्याशी कोणी विवाह करत नाही. ज्याच्याकडे गेली ना माझ्या शिवा करा, कोणी मागे सरायचं. आता मला सांगा यमाच्या बहीणशी कोणी विवाह करीन का? बहीण कोणाची? यमाची आहे की नाही. आता जरी मुली मिळत नाही पण तरी यमाच्या बहिणीशी कोणी लग्न करायला तयार होईल का? हा, सगळे भीती पोटी. पण देवाला सांगितलं तुम्ही माझ्या शिवा करा. देवाने सांगितलं मी तुझा स्वीकार करेल. हा, तुझा स्वीकार करेल, तुझ्या शिव्या करणार मी. द्वापार युगामध्ये. म्हणून ज्या वेळेला वसुदेव देवाला घेऊन जात होते यमुनेतून बरं पावसामध्ये मध्यरात्रीला गोकुळामध्ये नेत असताना, यमुनेला भरती आली होती ना, गुडघ्यापर्यंत पाणी, कमरेपर्यंत पाणी, वक्षस्थलापर्यंत पाणी आलं होतं ना, नाका तोंडामध्ये पाणी जायला लागलं होतं. त्याचं कारण आहे ती जी सूर्यकन्या यमी जी आहे ना, यमी नंतर ती झाली यमुना. कोण झाली? यमुना. आणि ती आठवण देत होती देवाला, देवा मला विसरलात तुम्ही, गोकुळामध्ये जाणार तुम्ही, मला वचन दिलेलं आहे. हा, मी तुमची पत्नी आहे विरजा, गोलोक धामातली. राधेच्या शापामुळे मला नदी व्हावं लागलं, कृप आहे, काळी आहे यमुना. देवाने तेव्हा चरण बुडवले होते, सांगितलं होतं मला आठवण आहे, तुझी चिंता करू नको. दर्शन करून दिलं तेव्हा तिने वाट दिली होती. आणि ती यमुना म्हणजेच कालिंदी. तिला काय म्हणतात? कालिंदी. ही तीच आहे, देवाची आठवण करते आहे, शापामुळे ताटातूट झालेली राधेच्या. आणि अर्जुनाने येऊन सांगितलं देवाला की तुमच्या प्राप्तीसाठीच ती या ठिकाणी हा पण तुमचीच प्रतीक्षा करत आहे. देवाने तिचाही स्वीकार केला, पत्न्या मोजत झाला. आणि त्याच्यानंतर मित्रविंदा कन्याशी विवाह केला, सत्याशी विवाह केला, लक्ष्मणाशी विवाह केला, भद्राशी विवाह केला. अशा पत्न्या झाल्या 8. किती? 8. परीक्षित राजाने विचारलं मग 8 पत्न्या जर देवाच्या आहेत तर 16,108 पत्न्या का म्हटल्या गेल्या ते सांगा.
त्यावेळेला शुकदेवांनी पुढील कथा सांगायला सुरुवात केली की राजा, अरे 800 विवाह केला देवाने, 16,100चा सांभाळ केला. भौमासूर नावाचा एक दैत्य आहे. भौमासूर नावाचं एक दैत्य आहे. कोणा झोपलं तर नाचू कोणी, पण तरी सुद्धा थोडं भजन करून घ्या. अरे जरा इतना बता दिखाना, गाडी वाजवा, जळपणा चालला. जरा इतना बता दिखाना, तेरा रंग काला क्यों, इतना बता दिखाना, तेरा रंग काला क्यों. जरा इतना बता दिखाना, तेरा रंग काला क्यों. जरा इतना बता दिखाना, तेरा रंग काला क्यों. तू काला हो कर भी, तू काला हो कर भी, सबसे निराला क्यों. काला होकर भी सबसे निराला क्यों. गोपी कहती काना, यशोदा मैया वो भी गोरी है, नंद बाबा भी गोरे हैं, तो काला क्यों हो गया. तब उसने कहा, मैंने काली रात में जन्म लिया, काली रात में जन्म लिया, और काली गाय का दूध पिया, और काली गाय का दूध पिया. मैंने जन्म कब लिया, रात को लिया, रात को, और रात को जन्म लिया, और काली गाय का मैंने दूध पिया, इसलिए मैं काला बन गया. मैंने काली रात में जन्म लिया, काली रात में जन्म लिया, और काली गाय का दूध पिया, और काली गाय का दूध पिया. मेरी कमली भी काली है, मेरी कमली भी काली है, इसलिए काला क्यों. इतना बता दिखाना, तेरा रंग काला क्यों. इतना बता दिखाना, तेरा रंग काला क्यों. राधे राधे. सखी रोज घर में बुलाती है, रोज घर में बुलाती है, और माखन नित्य खिलाती है, माखन में खिलाती है. उसने कहा, मेरी सखी रोज मुझे बुलाती है और माखन नित्य खिलाती है. गोपियों ने कहा, ये तो अच्छी बात है ना. हाँ, अगर माखन खिलाती है तुझे तो ये अच्छी बात है. हाँ, और माखन खिलाने का और काला होने का, हाँ,
ये क्या राज है? तब कान्हा ने कहा वही बात है, वो घर में बुलाती है, माखन खिलाती है, लेकिन उसका दिल कैसा है? उनका दिल जो है ना काला है, काला। अरे सखियों का दिल काला इसलिए काला हूँ। इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों? जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों? राधे राधे। आणि खूप मोठा भाव आहे त्याच्यामध्ये. चला पण सहज आपल्याला कोणाला समजा झोपलं तर कोणी नाही समजा, पण थोडी टाळी गरजर झाला की कुंभकर्णाची पत्नी आहे ना ती निद्रा देवी येऊ शकते, म्हणून टाळी वाजली गजर की म्हणून त्याची गरज आहे कथा कीर्तनामध्ये. कीर्तनातही विठ्ठल विठ्ठल तेवढ्याच करता म्हणायचं आहे असो. आणि 8 पत्नी आहेत, मग 108 पत्न्या का म्हटलं गेलं? शुकदेव म्हणतात अरे 16,100 जे आहेत ना त्यांचा सांभाळ केला, लग्न 800 केलं. भोमासूर नावाचा एक दैत्य आहे आणि त्या भोमासूर नावाच्या दैत्याने एक प्रतिज्ञा केली की 20,000 राजकन्या मी एकत्रित आणि बंदीखान्यामध्ये ठेवणार आणि 20,000 राजकन्यांशी विवाह करणार. काय एकाच दिवशी एकाच वेळेला मी 20,000 कन्यांशी विवाह करणार, ही प्रतिज्ञा त्याने केली भोमासुराने. ही काय प्रतिज्ञा आहे? प्रतिज्ञा संतांनी केली आणि पूर्णही झाली. संत प्रतिज्ञा करतात आणि पूर्णही होते. अवघाची संसार सुखाचा करीन, 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 आनंदी बरीन तिन्ही लोक, आनंदी बरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक. जाईल की माई दया पंढरपुरा, जाईल की माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. संतांनी प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा पूर्णही झाली. आजी संसार सुफल झाला गे माये देखील पाय विठोबाची. रावणाने प्रतिज्ञा केली होती पण पूर्ण झाली नाही, आहे की नाही? 16ला म्हणजे स्वर्गाला शिडी करणार, खारा समुद्र गोळ करणार, सोन्याला सुगंध, झाले नाही. रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. प्रतिज्ञा संत करतात आणि पूर्णही होते. तशी भोमासुराने प्रतिज्ञा केली 20,000 राजकन्यांशी मी विवाह करेन आणि 16,100 राजकन्या त्याने बंदीखान्यामध्ये ठेवल्या.
प्रत्येक राजाची एक कन्या जर त्याने बंदी खाण्यात ठेवली ना तर त्या राजाला त्याला मारावं लागलं किंवा त्या कन्येच्या बापाला बंदी खाण्यात तरी टाकावं लागलं, एवढा अन्याय त्याला करावा लागला. 16,100 राजे समजा मारावं लागलं त्यांना, आणि तेव्हा त्यांच्या राजकन्या बंदी खाण्यामध्ये. त्यावेळेला काही सज्जन म्हणायचे की बाई याचा बरं का गळा का भरत नाही, भरतो लेट का होईना बरं का, हा सुटत नाही. एखाद्या माणसाचं मागच्या जन्मातलं पुण्य असलं ना तोपर्यंत ते चालते, हा आहे की नाही, पुण्य आहे तोपर्यंत चालते, पण गळा भरल्याशिवाय राहत नाही एवढं नक्कीच आहे. आणि उन्मत्त झाला भौमासूर. सर्वांनी विनंती केली भगवान परमात्म्याची की तुम्ही काहीतरी करा. भगवान परमात्म्याने त्या भौमासुराचा वध केला. वध केल्यानंतर रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी वाईट वाटलं, कारण एका नात्याने भौमासूर म्हणजे रुक्मिणी मातेचा भाऊ आहे बरं का, समजूत घातली. आणि त्या 16,100 ज्या राजकन्या आहे ना, देवाने सांगितलं जा तुम्ही घरी, आपल्या आपल्या घरी जा. 16,100 राजकन्यांनी देवाची वाट अडवली. सांगितलं देवा आता आम्ही जायचं तरी कुठे, आम्ही घरी गेलो तर आमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, आमच्याशी कोणी विवाह करणार नाही, वेगळ्या नजरेने आम्हाला पाहणार, कारण याने आम्हाला बंदीखान्यात ठेवलं होतं, आमचा कोणी स्वीकार करणार नाही. देवा तुम्ही स्वीकार करा आमचा. 16,100 राजकन्यांचा स्वीकार केला देवाने, आणि मागच्या जन्मातली त्यांची इच्छा पूर्ण केली. ज्या वेळेला अहिल्या शिळा झाली होती, विश्वामित्रांनी रामाला सांगितलं की चरण लाव, या अहिल्या आहे शापित आहे, तुझे चरण लागल्यानंतर तिला तिचं स्वरूप हे मिळणार आहे. देवाने चरण नाही लावले होते, वरती चरण केले होते, वाऱ्याचे झुडूक आली, रजकण उडाले होते. रजकणाने बरं का शिळा होती, मनुष्य झाले. सर्वीकडे वार्ता पसरली की रामचंद्रांच्या चरणाने शिळा श्री झाली. म्हणजे दगडाला चरण लागले तर काय झाली, श्री झाली. 16,100 ऋषीमुनी होते, त्यांनी विचार केला की आपणही लग्न करा, एक एक दगड घेऊन चला देवाकडं, आणि देवाला सांगायचं की बा चरण लावा, चरण लावला की झाली श्री. हा मग काही असे लंबे दगड घेतले बघा, जसे शोभेल असं. ऋषी मुनींनी मस्त त्या ठिकाणी जटा विचारल्या बरं का, गुढे मस्त चांगले सजले. आता लग्नच करायचं म्हटल्यानंतर प्रत्येकाने एक एक दगड घेतला आणि रामचंद्रांच्या समोर गेले. त्यांना म्हणायचं होतं आम्हाला पत्न्या करून द्या. काय म्हणायचं होतं, आम्हाला पत्न्या करून द्या. पण रामचंद्रांना पाहिलं मोहित झाले, शब्द उलटा झाला, आम्हाला पत्न्या करून घ्या. काय शब्द वापरला, आम्हाला पत्न्या करून घ्या. रामचंद्रांनी सांगितलं की या अवतारामध्ये मी एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे, पण मी पुढच्या अवतारामध्ये तुमचा स्वीकार करेल. आणि ते 16,100 ऋषी त्यांच्या मुखातून शब्द निघाले होते की देवा आम्हाला पत्न्या करून घ्या, आणि देवाने वचन दिलं होतं. म्हणून या 16,100 जे ऋषी आहेत ना, ह्या राजकन्या झाल्या 16,100, आणि देवाने त्यांचा स्वीकार केला. अशा किती झाल्या आता, 16,108. गजर करा. हाँ मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, श्याम तेरी गलियन में, श्याम तेरी गलियन में, ओ श्याम तेरी गलियन में, श्याम तेरी गलियन में, मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में.
इस गलियन में मिट्टी खाई, गलियन में मिट्टी खाई, गोरस तूने अंग लगाई, गोरस तूने अंग लगाई। हाँ इस गलियन में मिट्टी खाई, गलियन में मिट्टी खाई, गोरस तूने अंग लगाई, गोरस तूने अंग लगाई। मैं भी झुमझुमकाऊं शाम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं शाम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं शाम तेरी गलियन में। राधे राधे। इस गलियन में हो खेले, इस गलियन में हो खेले, इस गलियन में हो खेले, गलियन में हो खेले। हरि विचकारी रंग उड़ाए, पिचकारी रंग उड़ाए, मैं भी रंग रंग जाऊं, ओ मैं भी रंग रंग जाऊं शाम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं शाम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं शाम तेरी गलियन में। हाँ शाम तेरी गलियन में, गलियन में, शाम तेरी गलियन में, गलियन में, शाम तेरी गलियन में, तेरी गलियन में। हाँ राधे राधे, राधे राधे, ओ राधे राधे, 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 राधे राधे। जय श्री आणि अशा 16,108 पत्न्या देवाच्या झाल्या. सर्वांनी ऐकलं असेल की 16,108 नारी आणि एवढ्या भोगून तरी ब्रह्मचारी. आपल्या देहामध्ये 16,108 नाडे आहेत आणि या सर्वांचा भोग जो घेतो ना तो हा आत्मा, बरं का, असा तो विषय आहे. देवाची बरोबरी करू नये. आणि देवाचं चरित्र जे आहे ते लीला आहे. देव आणि संत करतात ते लीला आहे आणि जीव जे करतो ते क्रिया आहे. जीवाने क्रिया करावी आणि देव आणि संतांनी लीला. म्हणून श्रीकृष्ण काय आहे? लीला. पांडव प्रताप ग्रंथ बरं का, आणि हरिविजय एकाकडे लागेल होता. आता श्रीकृष्णांचं चरित्र म्हणलं म्हणजे पांडव प्रताप मध्ये सुद्धा येतं. आणि जे हरिविजय ग्रंथ लायला होता श्रावण महिन्यामध्ये, आणि एकाकडे पांडव प्रताप. आता एका दादाची पत्नी जायची पांडव प्रताप ऐकायला आणि दादा जायचे हरिविजय ऐकायला. आता हरिविजय ग्रंथ ऐकायला जायचं ना, महिनाभर पोथी. खूप सुंदर आनंद होता तो पोथीचा बी, आहे की नाही. आता तेही सुद्धा कमीच झालं जरा. एक जण ओव्या म्हणायचा आणि एक जण अर्थ सांगायचा, आणि ज्याला एखाद्याला अर्थ जर नाही कळला तर तो बी बोलता हुशार राहायचा. नाही कळलं की सांगायचा अर्थ, आणि एखाद्या नाही कळलं ना मग म्हणायचा तो, हा चाल द्या हाय त्याच्यात ते. पुढच्या ओव्या नाही कळलं की हा चाल द्या हाय त्याच्यात ते. हा बरं का, म्हणजे तो आनंद काही वेगळा होता, आहे की नाही. हा मग हरिविजय ग्रंथ ऐकायला गेलं ते, पण त्याच्यामध्ये हे चरित्र आलं 16,108 पत्न्यांचं.
चरित्र आलं आणि आलं ते घरी. ताई पण आली म्हणे किती सुंदर कथा होती आजची आमच्या पोथीमध्ये. देवाला 16,108 पत्न्या, पण कधी एकमेकीचं भांडण नाही. 16,108 पत्न्या देवाला, पण कशा सख्या बहिणी सारख्या राहिल्या, भांडण नाही. सकाळी उठला आंघोळ करताना तेच. काय सुंदर कथा होती. देवाला 16,108 पत्न्या, जेवताना बी तेच. अशी कथा नाही आली कधी. 16,108 पत्न्या देवाला. यानं चांगला महिनाभर एकच चाल दिला नाही. ताईला थोडं थोडं कळायला लागलं. ताई म्हणे तुम्हाला झालं तरी काय, तुम्ही पोती संपली सर्व झालं तरी चालूच आहे म्हणे, पण अशी कथा 16,108 पत्न्या. आणि मी माझ्यासाठी नाही म्हणत, पण सर्व कामं तुला करावी लागतात. घरातील कामं तुला, शेतातले कामं तुला, कपडे धुवायचं, स्वयंपाक, सगळे कामं एकटीला करावी लागतात, आहे की नाही. मग तुझी फजिती होऊ नये पुढे, आहे की नाही. त्यावेळेला ताईने सुद्धा सांगितले, अहो म्हणे तुमच्या पोतीत तर कथा आलीच आली, पण आमच्याही पोतीत सुंदर कथा आली होती म्हणे. म्हणे कोणती? म्हणे अर्जुनाने माशाचा जो डोळा फोडला आणि द्रौपदीने अर्जुनाला वडले, अर्जुनाचा विषय आहे की नाही. आणि पांडवांना पत्नी किती? जागी तुम्ही आता, आहे ना. द्रौपदीला पत्नी किती? तुला विचारतो आई, आहे की नाही. असो, द्रौपदीला पती किती? 5. आता बरोबर आहे की नाही. हा, विनोदाचा भाग सोडा, म्हणजे तुम्ही तयारीमध्येच आहे, पण तरी काही न माळ्यांना डोलवल्याच होत्या नांदामध्ये. हेच तर खरं ऐक नाही हो, आहे की नाही. हेच खरं ऐक नाही. हा, कारण चुकीचं जरी असतं समजा ते, तरी सुद्धा मान डुलवणं म्हणजे तल्लीन होणं आहे की नाही. असो, द्रौपदीला अशी कथा आली आमच्या कथेमध्ये की त्या द्रौपदीला सुद्धा 5 पती अशी कथा आली. त्या टायमाला त्याने मंत्रच बदलून टाकला, म्हणे तू इबी राव दे कथा, मग इबी राव दे कथा, आणि ता तिकडे जेऊ दे बोले, आहे की नाही. म्हणजे जीवाने देवाची बरोबरी करावी का हो? नाही ना, आहे की नाही. आणि नारदाने केलीच ना. काय नारदाने बरोबरी केलीच. देवा 16,108 पत्न्या तुम्हाला, माझी इच्छा विवाह करायची, एखादी पत्नी मला देऊन टाका. 16,108 आहे तुम्हाला. देवाने सांगितलं, नारदा ज्या घरामध्ये मी नसेल ना ते घेऊन जाईल, काही चिंता नाही. आता नारदांना वाटलं देव 16,108 घरामध्ये थोडी थांबणार आहे. गेला ना पहिल्या घरी, रुक्मिणीपासून सुरुवात केली, स्नान करत आहे. 8 पत्न्यांच्या प्रत्येकीच्या घरामध्ये कुठं वस्त्र परिधान करतात, कुठं भोजन, कुठं पान खाणे, कुठे झोपलेले वेगळं. 16,108 घरामध्ये गेले नारद, तर प्रत्येक घरामध्ये नटलेलेच आहे. आणि तेवढ्यामुळे नारदांची फजिती झाली होती, नारदाची नारदीन झाली होती. हा, देवाची बरोबरी केल्यामुळे नारदांची नारदीन झाली होती. ऋषीशी लग्न झाले आणि मुलं बाळा सगळं काही. हा, स्नान करायला गेले होते, आहे की नाही. पाण्यामध्ये बुडले तर तेवढ्यामध्ये नारदाची नारदीन सर्व संसार दाटला त्या ठिकाणी. हा, पश्चाताप झाला. म्हणून देवाची बरोबरी करू नये. हा, कारण देवाची बरोबरी करायचं जर प्रयत्न केले ना जीवाने, तर फजिती होते जीवाची, आहे की नाही. हा, आणि या ठिकाणी रुक्मिणी माता आणि भगवान श्रीकृष्ण यांचा संवाद चालू आहे. रुक्मिणी माता म्हणाली, अहो तुमचा माझ्यामध्ये किती जीव आहे. देवाने सांगितलं तू मला मिठासारखी आवडती. काय सांगितलं? मिठासारखी आवडती. म्हणे अहो बाकीच्या सत्यभामा मला पेड्यासारखी आवडते, जांबुवंती साखर सारखी, सर्वांना गोड उपमा दिल्या. आणि रुक्मिणीला सांगितलं तू मला मिठासारखी आवडती. आता मिठासारखी आवडती म्हटल्यानंतर गेलं ना आई साहेब कोब भवनावने राग भरून. देव आले, म्हणे झालं काय रुक्मिणी? म्हणे कुठं काय? म्हणे राग भरायला काय झालं? म्हणे कोण राग भरलं? माझं काही चुकलं का? म्हणे तुमचं कशाला चुकील,
माझंच चुकलं ना, कारण मी मिठासारखी खारट. देवाला वाटलं परिणाम वेगळा झाला. दुसऱ्या दिवशी स्वयंपाकी जे आहेत ना आचारी, त्यांना सांगितलं कोणत्याच स्वयंपाकात मीठ टाकू नका, कोणत्याच नाही. अनेक भाज्या होत्या, मीठ टाकू नका सांगितलं. वरण केलं त्याच्यामध्ये मीठ टाकू नका सांगितलं. वांग्याची भाजी करा मीठ टाकू नका आचार्याला सांगितलं. भजे करा मीठ टाकू नका, वडे करा मीठ टाकू नका, आलूची भाजी करा मीठ टाकू नका, भरीत करा मीठ टाकू नका, शिरा करा. शिरा का शिऱ्यात टाकताच नाही वाटतं आहे ना. मीठ टाकू नका सांगितलं. सर्व स्वयंपाक सर्वांचे जेवण झाले आणि देवाने सांगितलं होतं आचार्याला की फक्त दोघांचा स्वयंपाक करा, आमचा बाकीच्यांचा नाही. बसले जेवण करायला. सर्व पदार्थ वाढले, सर्व भाज्या वाढल्या ना, एकातही मीठ नाही. देवाने सुरुवात केलं जेवायला. रुक्मिणी मातेने घास घेतला, प्रत्येक गोष्टीचा घास घेतला, मीठच नाही. रुक्मिणी माता म्हणाली अरे असा काय स्वयंपाक केला, मीठच नाही. देवाने सांगितलं म्हणे घेणं भागून आजच्या दिवस बिना मिठाचं. रुक्मिणीने सांगितलं म्हणे मिठा वाचून माझं भागेना, तसं देवाने सांगितलं तुझ्या वाचून सुद्धा माझं भागेना. या बाकीच्या आहे ना गोड गोड उपमा दिल्या मी यांना, पेढा खाल्ला काय नाही खाल्ला काय आहे की नाही. हा या गोड काही सारखंच थोडी खाते माणूस. पण प्रत्येक पदार्थामध्ये मिठाची गरज आहेच, तसं मला तुझी प्रत्येक अवतारामध्ये गरज आहेच. ह्या काय ह्या अवतारामध्ये आहे फक्त, हा आहे की नाही, ह्या अवतारामध्ये आहे. पण प्रत्येक अवतारामध्ये तुझी मला गरज आहे. तशी प्रत्येक स्वयंपाकामध्ये मिठाची गरज, तशी तुझी मला प्रत्येक अवतारामध्ये गरज. रुक्मिणी मातेचा चेहरा खुलला ना, म्हणे असं आहे का, मग तुम्ही मला आधीच सांगते ना. म्हणे आधी तर तुला सांगितलं होतं, तुला कळलं नाही. आता त्याला काय जमत नाही हो, त्याला रडवता येतं, त्याला हसवता येतं. हा लगे आनंदामध्ये रुक्मिणी माता म्हणायला लागली हा स्वयंपाक बरोबर नाही, मी माझ्या हाताने करते. म्हणे माझं झालं आता तुझं पाहतो बरं का. त्याच्यानंतर रुक्मिणी मातेने बेशुद्ध पडल्या. रुक्मिणी माता हा बेशुद्ध पडल्या. आता बेशुद्ध पडल्यानंतर देव इकडं पड तिकडे पड, इकडे पड तिकडे पड. रुक्मिणी झालं तुला काय, काय झालं तुला. मांडीवरती शिर घेतलं, पितांबराने हवा घालायला सुरुवात केली. रुक्मिणी अगं तुला झालं तरी काय, आता व्यवस्थित होती, झालं काय. इकडं तिकडे पळून घेतलं देवाने. आणि त्या ठिकाणी हवाई घालायला सुरुवात केली रुक्मिणी मातेला. आणि रुक्मिणी मातेने हळूच डोळे उघडले. त्या टायमाला देव म्हणाले काय झालं तुला. म्हणा मला काही झालं नाही, पण मला पाहायचं होतं की तुमचा माझ्यामध्ये किती जीव आहे, तुमचा माझ्यामध्ये किती जीव आहे. बरं का. देव म्हणाले मी नाटक केलं रुक्मिणी, काहीच झालं नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणे मी सुद्धा नाटकच केलं, काय की तुमचाही माझ्यामध्ये किती जीव आहे. असा संसार देवाचा त्या ठिकाणी थाटले गेला. परीक्षित राजाला शुकदेव सांगतात की राजा सुंदर कथा आहे. हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आहे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. आणि परीक्षित राजाला पुढे सांगायला सुरुवात केली की रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न
आणि आजचे मायावतीशी आणि लग्न झाले. जे भानामती एक नाव आहे तिचं. आणि ते आपण पाहिलं. परीक्षित राजाला सांगितलं प्रद्युम्नाचे आणि भोजकट वंशी बरं का, म्हणजे भोजकट वाशी रुक्मिणीचा भाऊ, त्या ठिकाणी त्याने एक नगरी वसवली होती. आणि त्या रुक्मीची जी कन्या होती रुक्मवती, आणि त्या कन्येशी त्याचा परत विवाह झाला रुक्मवतीशी. आणि या प्रद्युम्न आणि रुक्मवती यांचा पुत्र जो आहे ना, त्याचं नाव आहे अनिरुद्ध. म्हणजे आज भगवान श्रीकृष्णांचा नातू आहे अनिरुद्ध. त्या ठिकाणी लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये बरं का सुंदर चिंतन आहे. रुक्मिणी आपली नात रोचना सुद्धा बरं का आणि अनिरुद्धाला दिली. अनिरुद्धाला ते नात दिल्यानंतर पुढे प्रसंग असा आहे, त्या लग्नामध्ये द्युतकर्म खेळायला लागले. त्याच्यामध्ये बलराम दादा जिंकले तरी सुद्धा हे सर्व म्हणायचे तुम्ही हारले. बलराम दादाने रुक्मिणी मातेच्या भावाचाच वध करून टाकला ना बरं का, नवरीच्या आजोबाचा बरं का. अवघड प्रकरण झालं ना. भगवान श्रीकृष्ण म्हणतात दादा काय उपाधी केली, मी मागे मारलं नाही, त्याला मुंडन केलं होतं फक्त, आणि तुम्ही त्याला ठारच केलं. रुक्मिणी मातेला समजवता समजत देवाला अवघड गेलं बरं का. आणि असा तो अनिरुद्ध जो आहे बरं का, रोचनाचा सुद्धा विवाह झाला त्याच्याशी, पण पुढे परत उषा नामक कन्येशी विवाह झाला. एक वेळचा प्रसंग आहे. बाणासुराची कन्या उषा, आणि उषाने स्वप्नामध्ये या अनिरुद्धाला पाहिलं आणि त्याला पती सुद्धा मानले. आणि जाग झाल्यानंतर ती बेचैन झाली. मैत्रिणीने विचारलं तिला, तिची मैत्रीण होती चित्रलेखा नावाची. तिने विचारलं अशी झालं काय तुला, अशी बेचैन काय. म्हणे मी स्वप्नामध्ये एक चित्र पाहिलं, मी एका राजकुमाराशी विवाह केला, त्याला पती मानले. कोण आहे नाव, तो आहे तरी कोणत्याचं नाव म्हणे काही माहिती नाही, कोणाचा पुत्र माहिती नाही. मग चित्रलेखाने एक एक चित्र काढायला लागली. हाय म्हणे नाही, हाय नाही, असं करत 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 वसुदेवाचं चित्र काढलं. म्हणे हाय, म्हणे असं आहे पण हा नाही. नंतर श्रीकृष्णाचं चित्र, म्हणे हे आहे पण असे नाही, असे आहे पण ते नाही. त्यानंतर प्रद्युम्नाचं चित्र काढलं, म्हणे असे आहे पण ते नाही. अनिरुद्धाचं चित्र काढलं, म्हणजे हो हेच आहे. चित्रलेखा मायावी होती आणि झोपेमध्ये घेऊन आली अनिरुद्धाला उषाच्या महालामध्ये. आणि उषाच्या महालामध्ये आणल्यानंतर बरेच दिवस त्या ठिकाणी थांबले. आणि उषा आणि अनिरुद्धाचा संवाद आणि बाहेर शब्द ऐकू आल्यानंतर बाणासुराच्या सेवकांनी बाणासुराला सांगितलं की आपल्या राजकन्याच्या महालातून कोणत्यातरी परपुरुषाचा आवाज येत आहे. येऊन पाहिलं अनिरुद्ध आहे. बंदिस्त केलं अनिरुद्धाला. आणि अनिरुद्धाला सोडवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सैन्य घेऊन निघाले. बाणासुराला आता मारावं लागेल, नातवाची सोडवण करायची म्हटल्यानंतर. एकतर शरण आला तर जिवंत सोडायचं, नाही आला तर मग ऐक ना. आणि तेवढ्यामध्ये महादेवांनी रथ सजवला, रथ आळवा लावला भगवान श्रीकृष्णांना. श्रीकृष्ण म्हणाले कसं काय महादेवा कुठं चालले, म्हणे ते जाऊ द्या बाकीचं. म्हणे चालता का शिवशंकर नगर मध्ये, फराळ तयार आहे तिथं. एकादशीचा दिवस आहे म्हणे, चला. म्हणे नाही, ते नंतर आधी युद्ध करा. म्हणे तुमच्याशी कसं काय युद्ध, तुम्ही आपण एक आहे. अहो म्हणे तुम्ही तुमच्या भक्ताचं रक्षण करता की नाही, तसं मी माझ्या भक्ताचं रक्षण करतो. मी माझ्या भक्ताला बाणासुराला वरदान दिलेलं आहे. त्याने माझी आणि तपश्चर्या केल्यानंतर त्याने मला मागितलंय की तुम्ही माझ्या नगरीचं रक्षण करा, माझं रक्षण करा. आणि बाणासुर माझा भक्त आहे,
त्या माझ्या भक्ताला मारायला तुम्ही आले ना, आधी माझ्याशी युद्ध करावं लागेल. भगवान श्रीकृष्णांनी विचार केला की महादेवांवरती विजय मिळवता येणार नाही, एवढं सोपं नाही. पण भगवान श्रीकृष्ण अवतारच खोळकर म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी जुबास्त्र नावाचं अस्त्र सोडलं. कोणतं अस्त्र? जुबास्त्र नावाचं अस्त्र महादेवांवरती सोडलं. आणि महादेवांवरती सोडल्यानंतर पहिली जांभळी आली महादेवांना, सर्व सैन्याला जांभळी आली महादेवांच्या, आणि लगेच थोडे झोपी गेले. तेवढ्या टायमामध्ये भगवान श्रीकृष्णांनी बाणासुराचे 1000 हात होते, 998 छेदन करून टाकले, 2च ठेवले. परीक्षित राजाने विचारलं, महादेव बेशुद्ध होते ना, झोपी गेले होते ना, बाकीचं सैन्य झोपी गेलं होतं ना, मग त्याचे हात छेदन करण्यापेक्षा त्याचा शिरछेद का केला नाही देवाने, जिवंत का ठेवलं? प्रश्न आहे ना. युद्ध करायचं ना, मारायला आले ना, मग हात छेदन केले ना एवढे, त्यापेक्षा त्याचं शिर का छेदन केलं नाही भगवान श्रीकृष्णांनी? परीक्षित राजाला शुकदेव म्हणतात, राजा त्याचं एक कारण आहे. ज्या वेळेला हिरण्यकश्यपूचा वध केला होता देवाने, नंतर प्रल्हादाला जवळ घेतलं होतं ना, तेव्हा प्रल्हादाला विचारलं होतं, प्रल्हादा काय इच्छा आहे सांग तुझी. म्हणे देवा, माझ्या पित्याने तुमचा अपराध केला, त्याला चांगली गती मिळणार नाही, पण त्याचा उद्धार करा देवा, अशी माझी इच्छा आहे. देवाने सांगितलं, तुझ्यासारखा पुत्र ज्या वंशामध्ये जन्माला येतो ना, त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहतच नाही. धन्यारी बात जन्मले जावसी, धन्यारी बात जन्मले जावसी, धन्यारी बात जन्मले जावसी, धन्य हरि भक्त जन्मले जावसी. सकळ कुळासी तारियले, सकळ कुळासी तारियले, सकळ कुळासी तारियले, सकळ कुळासी तारियले, धन्य हरि भक्त जन्मले जावसी, धन्य हरि भक्त जन्मले जावसी, धन्य हरि भक्त जन्मले जावसी, धन्य हरि भक्त जन्मले जावसी. धन्य हरिभक्त जन्मले जावसी, सकळ कुळासी तारियले. एक जरी हरिभक्त जन्माला आला ना, तो पूर्ण वंशाचा उद्धार करतो. एका भगीरथामुळे सर्व सगर पुत्रांचा उद्धार झाला की नाही. तसं प्रल्हादाला सांगितलं देवाने, तुझ्या कुळाचा सर्वांचा उद्धार होईल, तुझ्या पित्याचा सुद्धा उद्धार होईल. तुझ्यासारखा भक्त जन्माला आल्यानंतर त्या वंशाचा उद्धार होतो. परत काही मागायचं का? म्हणे देवा, आतापर्यंत तुम्ही माझ्या काकाला मारला असेल, माझ्या बापाला मारला असेल, अनेकांना मारला असेल, पण यापुढे माझी अशी इच्छा आहे देवा की या माझ्या वंशामध्ये तुम्ही कुणालाही मारायचं नाही. तुमचा किती अपराध केला तर वाटल्यास त्याला दंड दिला तरी चालेल, पण मारायचं नाही. हे देवाने वचन दिलं होतं भरतानी प्रल्हादाला की मी तुझ्या वंशात यापुढे कोणाला मारणार नाही. आणि प्रल्हादाचा पुत्र पुढे विरोचन झाला, विरोचनचा पुत्र पुढे बडी झाला, आणि बडीचा पुत्र पुढे बाणासूर झाला. हा बाणासूर कोणाच्या वंशामध्ये? प्रल्हादाच्या वंशामध्ये. आणि प्रल्हादाला वचन दिलेलं आहे की तुझ्या वंशात मी कुणाला मारणार नाही, म्हणून बाणासुराला देवाने मारलं नाही, प्रल्हादाला शब्द दिलेला होता म्हणून. बरं का? लावलं. आणि नंतर भोलेनाथ शुद्धीवरती येतात, आणि भोलेनाथाने सांगितलं बाणासुराला, बाणासुरा जाऊ दे गड्या, युद्ध करून कोणाचं हित झालं? हा आहे की नाही?
अहो युद्धामध्ये हानीच आहे ना, हेच कुठं आहे युद्धामध्ये. त्यापेक्षा एक कर, तुझी जी कन्या आहे ना कृष्णाच्या नातवाला देऊन टाक, संबंध चांगले होऊन जाते. एकीकडे महादेवांचा बघताय आणि तिकडनं भगवान श्रीकृष्ण, आणि महादेवानी संबंध केला. लोक जर चांगले असले ना तर लोक मध्यस्थी पडायला तयार आहे. हो आज बी संबंध असा झाला पाहिजे की माझ्या भरोश्यावर देऊन टाका, मी आहे की नाही. समोरचे लोक चांगले देऊन टाका, काही चिंता नाही, मी जबाबदार आहे, असं होतं की नाही. आता तसं नाही राहिलं का हो. ते तुमच्या भावनामध्ये अमुक अमुकची कन्या आहे पहा बा, किंवा मग त्या कन्येचा बाप म्हणतो इकडे का हो तुमच्या मुलाकडे आले होते बा, अमुक अमुक आले होते, कसं काय त्यांचं. तेवढ्यामध्ये लगेच म्हणता तुमचं तुम्ही पहा बा, तुमचं तुम्ही पहा म्हटलं की संबंध उकलाच समजा, आहे की नाही. चिंता करू नका, मी असं म्हटलं तर होतो, पण तसे पाहिजे ना, आहे की नाही. आणि माणसाचं कधी सर्व भावबंधात वगैरे नातेवाईकामध्ये जोडून घेणारं नातं पाहिजे, चांगलं पाहिजे, मग त्या टायमाला जमते ते, आहे की नाही. माणूस किती श्रीमंत असू द्या, किती श्रीमंत असू द्या, मुलाला वळण नसेल, बापाला माणुसकी नसेल तर कोणी संबंध सुद्धा जोडायला तयार नाही ना. अवघड परिस्थिती आहे की नाही. संबंध जोडण्यासाठी दोन्ही सुद्धा सज्जन पाहिजे आणि जोडणाऱ्या देवासारखा पाहिजे, आहे की नाही. देवासारखा आज तर जो संबंध जोडतो तो देवाचा आहे समजा, पण निस्वार्थीपणानं जोडणारा पाहिजे, आहे की नाही. खूप अवघड झालं हो ते, आता खूप अवघड. मुलीवाल्यांना चांगले दिवस आले, पण आहे की नाही. मुलीवाल्यांना एकदम चांगले दिवस आले. मुलाच्या बापांना झोप येत नाही आणि मुलीचे बाप काही टेन्शन नाही, आहे की नाही. असंच एका ठिकाणी मुलीला पाहायला पाहुणे आले, चांगली मोठी गाडी भरून आले आणि संबंध जोडायला जायचं म्हटल्यानंतर लोक आधीच मस्त कपडे स्वच्छ धुवून इस्त्री किंवा एखाद्याला नसतील तर नवे शिवून, आहे की नाही, बुटाला पालिश गिली करून एकदम टाईट, चष्म्याची दांडी तुटेल असेल, दोरी बांधेल असेल तर लागेल दुसरा चष्मा तयारीमध्ये, आहे की नाही. बसले हॉलमध्ये. आता हॉलमध्ये बसल्यानंतर मुलगा, त्याचा मित्र वगैरे दोन एक मित्र तेही होते. मग ते किचन रूम मधून अशी छोटी खिडकी नसते कधी चहा वगैरे देण्यासाठी, तिथं नवरीची आई, नवरीची काकू, नवरीच्या मावश्या सगळ्या तिथं जमल्या खिडकीच्या जवळ. चांगली गर्दी. कोणता नरदेव आहे हिच्यात, नरदेव कोणता आहे, नरदेव कोणता आहे. नवरीची आई म्हणते मला बी माहिती नाही. नवरीच्या आईनं इशारा केला नवरीच्या बापाला, इशारा बी कळला पाहिजे हो, आहे की नाही. इशारा बी कळला पाहिजे. पाहुणे आल्यानंतर जर ताई एक दोनदा असे समजा येणं जाणं केलं ताईने दरवाजातून, समजा की माणसानं समजून घेतलं पाहिजे की दूध आणलं होतं पण कदाचित खराब झाला असेल किंवा माजरनं पिला असेल, संपला असेल, काहीतरी कारण असेल हिच्यामध्ये, काहीतरी कम, आहे की नाही. तिथून नाही बोलायचं काय पाहिजे, आहे की नाही. इशारा केला बा नवरीच्या आईनं आणि नवरीचा बाप तिकडं गेला. नवरीची आई म्हणते नरदेव कोणता आहे. नवरीच्या बापानं सांगितलं म्हणे कत्त्या कलरची सफारी आहे ना तो आहे. मी धीरे करून बोलून राहिलो कारण ऐकू जाईन ना पाहुणे यायला, आहे की नाही. म्हणे कत्त्या सफारीवाला आहे ना तो आहे म्हणे नरदेव. त्या टायमाला नवरीची आई म्हणते ओ माय तेले देता का तुम्ही. म्हणे झालं काय, चांगला नोकरीला आहे, बंगला आहे, शहरामध्ये सर्व घरदार सर्व आहे, शेती बी एक गावावरती कोणत्या गोष्टीची कमी नाही, 1 लाख रुपये महिना आहे. ओ म्हणे माय त्याला देऊ नका ना तुम्ही, आपली एवढी चांगली मुलगी त्याला देता का म्हणे. अगं म्हणे चांगला घराणा आहे, सगळ्या गोष्टी आहे, मुलगाही चांगला आहे ना म्हणे, नोकरीला आहे, घरगीर सगळं आहे, शहरात बंगला आहे, गावात शेती आहे, गावात बी घर आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. म्हणे ओ माय त्याला देऊ नका ना एवढी चांगली मुलगी. म्हणे तुला झालं तरी काय. ओ म्हणे माय त्याला देऊ नका ना. म्हणे का, कारण काय. ओ म्हणे तो मला बी पाहायला आलता. म्हणजे तेव्हाच त्याचं लग्न झालेलं नाही. अवघड परिस्थिती आहे ना, आहे की नाही. पूर्वी लोकांनी मुलीला जन्माला जीव दिलं नाही हो, जन्माला येण्याच्या आधी मुलींचा, आहे की नाही. अवघड आहे हो. म्हणून हे परिस्थिती आहे. हे बदले की आग आहे, जे पेरलं ते उगल्याशिवाय राहत नाही. हो, कशा विषय चालला आपला. श्रीकृष्णांचा नातू
आणि बाणासुराची कन्या संबंध जोडणारे कोण? महादेव आहे की नाही? आपला सहज विषय आहे. आणि महादेवांनी तो संबंध जोडला. आजही जर चांगले लोक असले तर संबंध जुटतो, तो काही विषय नाही बरं का. आणि नंतर पुढे परीक्षित राजाला शुकदेव सांगायला सुरुवात करतात की राजा, भगवान श्रीकृष्णांचे पुत्र एक वेळ सहज फिरायला गेले. साम, प्रद्युम्न, चारू, भानू, गद वगैरे सर्व. आणि फिरायला गेल्यानंतर एका विहिरीमध्ये मोठा सरडा पडलेला दिसला. सरडा त्यांनी काढण्याचे प्रयत्न केले पण तो काही निघत नाही. भगवान श्रीकृष्णांना येऊन सांगितलं. भगवान श्रीकृष्ण गेले आणि भगवान श्रीकृष्णांनी त्याला स्पर्श केला आणि काढलं. त्याच्यामध्ये दिव्य पुरुष निर्माण झाला. तो कोण? तर त्या ठिकाणी तो शापित होता, नृक नावाचा राजा. त्याला शाप होता. हो, एकच गाय 2 ब्राह्मणांना दिल्यामुळे. हरण सरड्यासारखा तू रंग बदलतो ना, हा म्हणून तू हरण सरडा वशिला सांगितलं होतं. म्हणून तो सरडा आहे ना रंग बदलायचा. आणि देवा मग सांगितलं उशाप मागितल्यानंतर की मला माफ करा, माझं काही चूक नाही. म्हणे तू सरडा होशील पण देवाचा तुला स्पर्श होईल द्वापार युगामध्ये, तेव्हा तुझं स्वरूप तुला प्राप्त होईल. आणि म्हणून श्रीकृष्णांचा स्पर्श झाल्यामुळे त्याला त्याचं स्वरूप आणि मिळालं. पुढे सांब नावाचा जो पुत्र आहे जांबवंतीचा, हो, आणि लक्ष्मण नावाची कन्या, तिच्याशी त्याचा विवाह झाला. परीक्षित राजाला शुकदेव सांगतात की राजा, हो, आणि त्या सांबचाही त्या ठिकाणी विवाह झाला. नारायण नारायण श्री लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे, जय श्री राधे. आणि आज आपल्या सप्ताहाचा सांगतेचा दिवस आहे. सूचनेकडे लक्ष द्या. उद्या काल्याचा दिवस आहे आणि कथेची सांगता आज आहे. दुपारच्या सत्रामध्ये सुदामदेवांचं चरित्र येणार आहे. सुदामदेवाचं चरित्र येणार आहे. दरिद्री का जीवन आलं बरं का? सुदामदेवांचं जीवन आहे ते दरिद्री का, त्याचं काय कारण, त्याचे कारणही आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर जरासंध जो होता, जरासंधांचे 2 संध किती वेळा भीमाने बरं का, किती वेळा तलामध्ये फाडला असेल तरी संध का सुटले, काय कारण आहे हे आपल्याला पाहायचं आहे. जरासंधांच्या बापाचं नाव काय होतं ते आपल्याला पाहायचंय. आणि सुदाम देवाला जी सोन्याची नगरी देवानं दिली ते एक सुंदर चरित्र आहे बरं का. भजन सुद्धा खूप सुंदर येतील सुदामदेवाच्या चरित्रामध्ये. खूप सुंदर भजन आहे. दुपारच्या सत्रामध्ये पाहू आपण. आणि सुदामदेवाचं चरित्र भागवत कथेमध्ये येण्याचं काय कारण, आपल्या जीवनाशी खूप जुटीत प्रसंग आहे. त्यामध्ये देवाच्या चोरून खाल्लं तर काय होतं, देवाला अर्पण करून खाल्लं तर काय होतं हे पाहायला मिळेल. आणि परीक्षित राजाला मोक्ष मिळण्याचा हा दिवस आहे आजचा. दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल परीक्षिती म्हणजे काय, 7 दिवसामध्येच मोक्ष का सांगितला आणि मोक्ष म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे दुसऱ्या सत्रामध्ये. तक्षक म्हणजे काय हे सुद्धा पाहायचं आहे. खूप सुंदर चिंतन आहे. 7 दिवसामध्ये मोक्ष मिळला ना मग आपलं काय हा विचार आहे की नाही. तर आपल्यालाही 7 दिवसामध्ये मोक्ष मिळल्याशिवाय राहत नाही. मोक्ष कळणं गरजेचं आहे. मोक्ष कळणं गरजेचं आहे. मिळालेलाच आहे ना. संत म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष, आणि ऐशी साक्ष बहुतांची. मोक्ष मिळालेलाच आहे, फक्त तो कळणं गरजेचं आहे. आणि मोक्ष कळून घ्यायचं आहे आपल्याला, पण केव्हा, दुसऱ्या सत्रामध्ये. की हातात तर मोक्ष दिसत नाही तो कोबराय सांगतात. हाती म्हणजे तो आपल्याला प्राप्त झालेला आहे असं. तो काही लोक म्हणतात ना, अहो ते काम का, ते काम तर आपल्या हातचं काम आहे ते, म्हणजे असा शब्द आहे ना. भाऊचे हात तर दिल्ली लोक आहे. आता भाऊ गावात आणि दिल्लीत हात कसे काय जातील. हा अहो ते झालंच नसतं हो, पण त्यांच्या पाठीशी त्यांचा हात आहे, म्हणजे
तो हात का कापला आणि चिटकवला का, ते वाच्यार्थ वेगळा आहे लक्ष्यार्थ वेगळा आहे. नळाला पाणी आलं समजा, आपण काय म्हणतो नळाला पाणी आलं की नळ आले. मग कोणत्या गावाला गेले होते नळ? नळ आले नाही, नळ गेले नाही, नळ तिथल्या तिथंच आहे की नाही. आणि पाणी गेलं की काय म्हणतो आपण? नळ गेले. आता नळ जातात का? नाही. आलं ते पाणी आणि गेलं ते पाणी आहे की. नळ आले हा वाच्यार्थ आहे. तसंच आहे बरं का, वाच्यार्थ वेगळा आहे आणि लक्ष्यार्थ वेगळा आहे. एक जवाई सकाळी सकाळी घाई करायला लागला, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, म्हणजे लवकर जायचंय मला. म्हणे अहो एक काम करा ना, नाश्ता गिस्ता करून जा, मस्त तुमची एकादशी येतं, बारा सोडून जा वाटल्या. म्हणे नाही. हा निघलं ते बरं का, जा त्याचा साला गेला आणलं. म्हणे अहो आराम करा मस्त, हा जा जा पहिल्या गाडीनं. अहो तुम्ही 6 वाजेची गाडी पकडा, 8 वाजत नाही तर गावात जाता काय? 6 वाजेची गाडी पकडा, 8 वाजेपर्यंत. सकाळी एक गेलं बस स्टँडवरती, कोणाला सांगितलं नाही. 6 वाजता गेलं, गाडी बी वेळेवर आली. त्याच्यानंतर त्याचा साला गेला त्या ठिकाणी, तो पुरे कपडे फाटलेले, रक्तात बंबाळ झालेलं. का म्हणे हे झालं काय? तुम्हाला सांगितलं होतं 6 वाजेची गाडी पकडा, हे झालं काय? अरे म्हणे तू सांगितलं होतं 6 वाजेची गाडी पकडा, मी पकडली म्हणे. आणि ते गाडी पकडली म्हणे, कुठं पकडली म्हणे? मागच्या शेडीला, म्हणून अशी हालत झाली. आता 6 वाजेची गाडी पकडा म्हणजे गाडीत बसा असा अर्थ आहे ना, याने ते गाडी म्हणजे वाच्यार्थ वेगळा आणि लक्ष्यार्थ वेगळा आहे. तसं आहे बरं का. मुखी नाम हाती मोक्षाचंही तसंच आहे, वाच्यार्थ वेगळा आहे आणि लक्ष्यार्थ वेगळाच आहे. आणि त्या ठिकाणी संपूर्ण प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायचे. आत्मा मरत नाही, जातो तो देह, जातो तो देह, आत्म्याला काही होत नाही. याच्यासाठी आणि सुंदर प्रकरण आहे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा, ते आपल्याला पाहायचंय. आणि शुकदेवांना बरं का परीक्षित राजाने काय काय प्रश्न केले पुढे. दत्तात्रयाने 24 गुरु केले, जो जो आपल्याला गुण देईल तो आपले गुरु. बरं का, हे सुंदर चिंतन पुढे येणार आहे.